16 तारखेला दुपारी 3 ते 6च्या दरम्यान डोंगराळे भागामध्ये अतिशय लहान अशा निरागस चिमुरडेवरती ज्या पद्धतीने अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे. याचा मी जाहीर निषेध करते. ही घटना समजलं मी स्वतः DYSP बाविस्कर सरांशी संपर्क साधला. तोपर्यंत त्यांनी आरोपीला अटक केलेली होती आणि केवळ आरोपीला अटक करणं, कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देणं हा भाग नाही आहे, तर यामध्ये पोलीस तातडीने कारवाई करतीलच आणि ती कारवाई झाली देखील. म्हणजे गुन्हे दाखल झालेले आहेत, पोक्सोचं असेल किंवा अगदी आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासारखे गुन्हे दाखल झालेले आहेत. राज्य महिला आयोगाच्या वतीनं या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही, असं सुद्धा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. याच्यामध्ये ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमचा राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा असेल. समाजामध्ये दिवसेंदिवस अशा घटना वाढत असतात. समाजामध्ये माणसांची विकृती मोठ्या प्रमाणात वाढतीये. मध्ये माणसांच्या कल्पामध्ये हिंस्र श्वापद प्रमाणात राहतात. या हिंस्र श्वापद करण्यासाठी नव्याने आलेल्या BNSच्या कायद्याच्या अंतर्गत खरं तर खूप कठोर कारवाई यामध्ये करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे अशा घटना घडू नयेत. आम्ही सतर्क विभाग लक्षला फाशीची शिक्षा होईल यासाठीचा आम्ही पाठपुरावा करू. यांना त्यांचं काय म्हणणं नाही जाणून घेईल आणि तर सविस्तर महिलांसाठी सक्षम असा कायदा अजून झालेला आहे. किती वर्षे घेणार आहे? केंद्रात भाजपची सरकार आहे, राज्यात भाजपची सरकार आहे. अत्याचाराची घटना वाढत आहे आणि सक्षम आपण पाहिलं BNSचे नवीन 3 कायदे जेव्हा केंद्र सरकारने राज्यांमध्ये लागू केले, तेव्हा या BNSच्या 3ही कायद्याच्या अंतर्गत अगदी DV केस असेल तरी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार देऊ शकता. बलात्कार आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणं, त्याचबरोबर लैंगिक अत्याचाराच्या प्रकारे ज्या घटना घडतात त्या आरोपींना पूर्वी कमी कालावधीची शिक्षा होती, आता दीर्घ शिक्षा त्यामध्ये करण्यात आलेली आहे. एकंदर BNSच्या अंतर्गत असलेल्या ह्या 3ही कायद्याच्या अंतर्गत महिला व बालकांसाठी येणारा अतिशय कठोर असा हा कायदा आहे. या कायदा अंमलबजावणीच्या अंतर्गत निश्चितपणाने आपण कारवाई करतोय. मला तुमच्या माहितीचं जरूर सांगावं वाटेल, सोलापूरच्या खोची गाव असेल, कोथुर्णे प्रकरण तुम्हाला आठवत असेल, भोरच्या कातकरी असेल, ही घटना अशा स्वरूपाच्या 3ही घटनांमध्ये मी स्वतः ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. आम्ही त्याच्यामध्ये दर्शनी होतो आणि या सगळ्या आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आयोगाने पाठपुरावा केला. या घटनेतल्या आरोपी न्यायालयाने फाशी त्याच्या तिला फाशीची शिक्षा देत असतो. कायदा कठोर की माणसामध्ये असलेली ही विकृती नाही, या सगळ्या प्रक्रियेमधून आपण कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया करत असतो. पण समाजामधली ही विकृती नाहीशी करण्यासाठी अजूनही फार गरजेचं आहे. याच्या मधली तरतुदी असतील, काही दुरुस्ती असतील तर निश्चितपणाने आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्या पद्धतीची शिफारस करू. लोकांमध्ये मागणी पुढे आलेली आहे, जसं पालघरमध्ये एन्काउंटर करावं अशी लोकांना या घटनेमुळे तळपायाच्या मसत जाती आणि कुणालाही साहजिकच वाटणं. त्याही मातृत्वाला घरामध्ये मुलगी असते, एका मातृत्वाला किंवा समाजामध्ये असणाऱ्या मातृत्वाला साहजिकच आहे. तुम्हाला साहजिक निश्चितपणाने नाही. आम्हालाही वाटते त्याला फाशीची शिक्षा दिली तर संपतो, पण ज्या मुलीला वेदना झाल्या त्या वेदना त्या विकृत माणसाला झाल्या पाहिजेत. वेदना काय असतात ह्या समजल्या पाहिजेत. पण शेवटी आपण सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान घटना घेऊन काम करणारे लोक आहोत. चौकटी निश्चितपणाने पूर्ण आरोपीला फाशीची शिक्षा आणि तिथं ही आमची आम्ही निश्चितपणे अत्याचारांच्या प्रकरणाबरोबर ही प्रकरण बरेचसे महिला प्रकरण आज पेंडिंग आहेत, त्याच्यावर महिला आयोग काय हे करतात. आपण आता बऱ्याचशा
ज्या केसेस ट्रॅक कोर्टामध्ये आहेत तर त्या स्ट्रॉंग आणि भरोसा ही जी निर्मिती खास त्याच्यासाठीच आहेत. जेव्हा भरोसा सेलकडून त्या केसेस सॉल्व्ह होत नाहीत, मुख्य प्रभाव आमचा कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस मिटावेत. मग ते कोर्टापर्यंत न जाता किंवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल न होता त्यांच्यामध्ये समझोता व्हावा आणि ते कुटुंब एकत्र बरोबर स्टॉप सेंटर पद्धतीची प्रक्रिया आपण करतोय. मोठ्या प्रमाणात स्टॉप सेंटरला परवानगी देऊन खऱ्या उपदेशन केंद्राच्या ते मिटवणं आपल्या माध्यमातून केला जातो. त्याच्यामध्ये कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला केसेस अनेक वर्ष त्यांना न्यायालयीन प्रक्रिया तो कालावधी जातो. यामध्ये घरामध्ये त्यांच्याही आयुष्याचं नुकसान होतं. हे न त्यांना चांगल्या पद्धतीचं जर काउन्सिलिंग दिलं तर त्यामधून मार्ग निघू शकतात. आणि मला तुम्हाला सांगायला समाधान वाटेल 70 ते 75 केसेस आम्ही या काउन्सिलिंग वन स्टॉप सेंटर भरोसा सेलच्या माध्यमातून मिटवलेल्या आहेत. आता राहिला केसेस ज्या खूप मोठ्या प्रमाणात पेंडिंग तर त्याच्यामध्ये आम्ही आमचं लीगल एड क्लिनिक हे स्वतंत्र व्यवस्थापन सुरू केलेलं आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि मोफत सरकारी वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मिळेपर्यंत आणि ती केस सॉल्व्ह होईपर्यंत आमचे सरकारी वकील त्यामध्ये सक्रिय राहतात. ही यंत्रणा आम्ही गेल्या वर्षापासून सुरू केली. त्याचा आम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होतोय आणि या सगळ्या केसेस सोडवण्यावरती आमचा भर आहे. बाल लैंगिक अत्याचारासंदर्भातला स्पेशल बेंच निर्मिती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होते. काय बाल लैंगिक अत्याचार संदर्भात स्पेशल बँच फास्टॅग चालवा. आपल्याकडे बाल हक्क आयोग आहे पण ते सध्या कार्यरत नाही आहे. बाल हक्क आयोग हे त्याच्यासाठीच आहे पण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारला निश्चितपणाने पत्र पाठवू की लवकरात लवकर त्यांनी बाल हक्क आयोगाचे त्यांचे अध्यक्ष असतील सदस्य असतील यांच्या नेमणुका कराव्या. सध्या त्यांचा विभाग हा काम पाहतोय पण ती कुठेतरी मनुष्यबळ आणि यंत्रणा कमी पडतीये. त्यांनी चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही काळाची गरज आहे. आयोग असूनही तो जर कार्यरत नसेल तर निश्चितपणाने त्याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे. आम्ही आमच्या वतीनं सरकारला शिफारस करू. धन्यवाद.